रात्री उशिराची वेळ, एक शांत गाव. गावातील एका घरात दरवाजा दिवसरात्र बंद. शेजारी पाहतात की 3 तरुण रोजच आत राहतात. ते बनियान घालून फिरतात. काही बोलत नाहीत, काही बाहेर जात नाहीत. घराच्या आत चाललेलं रहस्य शेजाऱ्यांसाठी अदृश्य आहे. लोक विचार करतात, हे तिघं काय करत आहेत? बाहेरून काही दिसत नाही, तरी आत काहीतरी गुप्त चाललंय. बाहेर येतात तेव्हा फक्त बनियानवर फिरतात. शेजाऱ्यांना हे रहस्य अजूनच भयंकर वाटायला लागतं. काही जण म्हणतात हे काहीतरी सामान्य नाही. नेमकं काय चाललंय? सकाळ होते. 3 मित्र फक्त खोलीत व्यस्त राहतात. दरवाजा बंद, फक्त बनियानवर. मोबाईल्स, नोटबुक्स, सतत काम करत आहेत. शेजाऱ्यांचा संशय वाढतो. काही जण पोलिसांना याची माहिती देतात. बालोत्रा पोलिसांनी DST टीम त्वरित लक्ष ठेवतात. गुप्त निरीक्षण सुरू होते. रात्री उशिरा पोलीस घराजवळ येतात. घराच्या आत काय चालू आहे हे पाहण्यासाठी बाहेर कॅमेरे बसवले जातात. 3 मित्र सतत ऑनलाईन आहेत. फोनवर कॉल्स घेत आहेत. सोशल मीडियावर काम करत आहेत. काहीतरी मोठं आणि गुप्त चाललंय हे स्पष्ट होतं. पोलीस शेजाऱ्यांशी बोलतात. घराबाहेर लक्ष ठेवतात. शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून अंदाज येतो की सामान्य तरुण नाहीत. काही बेकायदेशीर धंदा किंवा सायबर फसवणूक चालू आहे. सकाळ होते. दुपारी संध्याकाळी पण ते तिघं मित्र मात्र खोलीत व्यस्त राहतात. फोनवर सतत कॉल, सोशल मीडिया लॉगिंग, ऑनलाईन गेम्सवर लोकांना आकर्षित करणे. शेजाऱ्यांना ही हालचाल अधिक संशयास्पद वाटते. पोलीस हळूहळू परिस्थिती समजून घेत आहेत. रात्री अचानक 3 मित्र अधिक व्यस्त होतात. लॅपटॉप, मोबाईल्स, राउटर, बँक कार्ड, पासबुक, चेकबुक्स विखुरलेले आहेत. पोलीस समजून घेतात की फसवणूक सतत चालू आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेला ऑनलाईन गेम सुरू आहे. त्यातून लोकांना फसवलं जात आहे. पोलीस ठरवतात आता छापा टाकायचा. घरात प्रवेश करतात. 3 मित्र बनियान घालून बसलेले आहेत. खोलीतले दृश्य पाहून पोलीसही थक्क होतात. सगळीकडे फसवणुकीची कागदपत्रे, रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे विखुरलेली आहेत. 5 मोबाईल नेटवर्क्स, राउटर, बँक कार्ड्स, पासबुक, चेकबुक जप्त होतात. पोलीस रजिस्टर उघडतात. प्रत्येक नोट, प्रत्येक ट्रॅक, प्रत्येक फसवणुकीची नोंद दिसते. समजते की या गेम्समध्ये प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. 3 आरोपींची नावं घेतली जातात. भानवरलाल लक्ष्मण कुमार, आयदान राम, वय फक्त 23 ते 24 वर्ष. तिघांनी कबुली दिली की ते सोशल मीडियावर लोकांना आमिष दाखवून फसवायचे. सुरुवातीला थोडा नफा दिला तर नंतर मोठ्या पैशात फसवले. भाड्याच्या घरात त्यांनी सायबर फसवणुकीचा मुख्यालय तयार केला होता. लोकांना ऑनलाईन गेम खेळायला लावून खात्यातून लाखो रुपये गायब केले. प्रत्येक बळीची माहिती रजिस्टरमध्ये लिहून ठेवली होती. पोलीस प्रत्येक कागद, प्रत्येक राउटर, प्रत्येक फोन तपासतात. सस्पेन्स हळूहळू वाढतो. शेजाऱ्यांना आणि पोलीस टीमला कळते की 3 मित्र नेमके कसे काम करत आहेत. ते लोकांना आकर्षित करून खात्यातून पैसे काढत आहेत आणि प्रत्येक ट्रॅक रजिस्टरमध्ये नोंदवला जात आहे. शेवटी पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले. 3 आरोपी तुरुंगात आहेत. सावध रहा. अशा सापळ्यात तुम्हीही सापडू शकता. फोन आला की बँकेचं KYC अपडेट करा. गेम खेळा, पैसे जिंका हे लक्षात ठेवा. हा गेम तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. खोलीतील रहस्य, बंद दरवाजा, बनियान घालणारे 3 मित्र आणि त्यांचा सायबर क्राईमचा सेटअप उघड होतो. सस्पेन्स, थरार आणि धक्कादायक सत्य लोकांसमोर येतं. लोकांनी सतर्क राहावे हीच या कथानकाचा अंतिम संदेश आहे.